ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच तुम्ही दाबा। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करतील, त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका। हा संदेश मोजून 16 मिनिटे नक्की ऐका। तुमच्या भाग्यात चमत्कार घडेल आणि आज तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल। स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे। माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात जरूर राहा आणि माझे नामस्मरण जरूर कर। स्वतः रोप लाव आणि त्याला वाढव। कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर अधिकार तुझाच असेल आणि सर्व काही हे तुझेच असेल। म्हणून मित्रांनो, स्वामी आपल्याला असा प्रेमळ संदेश देत आहेत। मग या व्हिडिओला तुम्ही एक नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी राया सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, नक्कीच तुमची इच्छा लवकर पूर्ण हो आणि तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्यांचे निरासरण लवकरच हो आणि तुमच्या मनोकामना सर्व पूर्ण हो, हीच स्वामींचरणी प्रार्थना। आणि तुमच्या फॅमिलीला, तुमच्या परिवारांना सर्वांना सुखात ठेवू, हेच स्वामींकडे माझी प्रार्थना राहील। स्वामी म्हणतात, ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात। याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत। स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा, बस तुम्ही एवढेच करा। काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला। काय भीती आहे आपल्या साऱ्यांना? गुरु माऊली आहेत ना मार्गदर्शनाला। जरा का थोडीही भरकटणार, माऊली लगेच डोळे वटारणार। हाताशी धरलंय आपल्याला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला? ब्रह्मांडही थरथरले म्हणून माझ्या स्वामी समर्थांना आनंद जन्मीचे पुण्य आलंय फळाला। जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरु माऊलीला आपल्याला। आणि नुसतेच दर्शनही पुरे होते पवित्रांचे पावन व्हायला। म्हणून काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला। मग त्यांचे पाय हे चरण स्पर्श करून आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांचे नामस्मरण जरूर करा। मग आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत। खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही। ही पदवी नाही आणि हा हुद्दाही नाही, तो एक मिळालेला जन्म आहे। पुनर्जन्म म्हणा हवे तर, मग ज्यात आपल्याला पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे, हे लक्षात घ्या। आणि ही संधी परत येणे नाही, तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीच करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा आणि अशीच बुद्धी स्वामींनी आपल्याला कायम दिली पाहिजे। मग आपण सगळ्यांचा चांगला विचार करू आणि आयुष्यात सर्व काही चांगलं होईल। आणि जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा। मग असं का? कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते, आणि तुमच्यात नक्की क्षमता आहे। म्हणून देवाने तुम्हाला एक चान्स दिलाय, मग त्यात तुम्ही सर्व काही देवाला करून दाखवा आणि त्यांचे नामस्मरण करा व त्यांची भक्ती करा। मित्रांनो, वेळ काळ कोणताही असो व कोणासाठीही तो थांबत नाही आणि कोणालाही नक्कीच तो थांबवताही येत नाही। कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात। भक्ती केल्याने संकट तुमच्यावर येणारच नाही असं कधीच होणार नाही। पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो आणि नक्कीच ते संकट आपल्यापासून दूर जाते। जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं। पण हे करण्यासाठी सुद्धा स्वामी भक्तीत आपल्याला असावं लागतं आणि स्वामी सेवेत असावं लागतं। स्वामींची भक्ती करताना आपल्याला संकटे कशी गायब होतात हे आपल्याला सुद्धा कळत नाही। स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास फक्त अटूट असला पाहिजे, एवढंच स्वामी म्हणतात। चालता चालता कधीतरी ठेस लागणारच, जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच। ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं, आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं। यालाच म्हणतात जीवन जगणं आणि प्रेमात जगणं आणि सर्वांना सर्वांच्या आनंदामध्ये
आनंद मिसळून राहणं. म्हणून मित्रांनो, माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव हसत असतो आणि म्हणतो, अरे वेड्या, सर्व सातबारा तर माझ्या मालकीचा आहे. तू फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने मी पाठवले आहे, आणि ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुझ्या शर्टाचे बटन लावायला सुद्धा तुला वेळ मिळणार नाही. तू कसला मालक? म्हणून मित्रांनो, कसलाही गर्व करू नका आणि अहंकार करू नका. म्हणून गर्वाचे घर नेहमी खाली असते. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मग मनाचा वापर करणारी जी लोक असतात ना, ती भरपूर चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. म्हणून अशी माणसं नेहमी जपून ठेवा आणि अशी माणसांना कधीच तुम्ही सोडू नका. झाडाने किती फूल गमावले यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन जीवन आणि नवीन आपण काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ आहे. आणि तुम्ही नवनवीन संधी या शोधल्याच पाहिजे आणि नवनवीन प्रकल्पांमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धिशाही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. म्हणून स्वामी म्हणत असतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमची कितीही मोठी इच्छा असो, स्वामी ती नक्कीच पूर्ण करणार. फक्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका. आणि हा संदेश पुढे तुम्ही 15 मिनिटे नक्कीच ऐकत राहा. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरी नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणात जळून खाक होते. चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्राने करूया. मग सर्वांनी माझ्या मागे म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. एवढा जरी मंत्र तुम्ही कुठेही आणि कसाही म्हटला ना, तरी त्याला काहीच होत नाही. मग ते परमार्थाजवळ पोहोचतेच. तुम्हाला वाटतं कुठे बसून म्हणावा की कसा म्हणावा? कुठेही आणि कसाही तुम्ही म्हणला तरी चालतो. वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा एक लक्षात घ्या, वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासूनच स्वामींची सेवा करणे, त्यांच्या सेवेत राहणे महत्त्वाचे आहे. मग ते तुमच्यावर नक्कीच वाईट वेळ येऊ देणार नाही आणि ते तुम्हाला सुखात आणि समाधानात ठेवतील. एवढं लक्षात ठेवा, संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. म्हणून या 2 गोष्टी तुमच्याजवळ असतील तर मग तुम्ही जगात श्रेष्ठ म्हणून ठरता. मग तुम्ही पैशाने मोठे असून फायदा नाही, तर तुमच्याकडे संस्कार नाही आणि प्रामाणिकपणा नाही. आणि ज्यांच्याकडे या 2 गोष्टी आहेत ना, तोच खरा भाग्यवान माणूस आहे आणि तो जगात सर्व कीर्ती गाजवू शकतो. जीवनात तुमचा कितीही आणि कोणीही तिरस्कार केला ना, तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा नक्कीच सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसते. म्हणून तुम्ही छोट्या छोट्या संकटांना कधीच घाबरू नका. नेहमी तयार राहा आणि तुमच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी नेहमी लढा. बघा, तुम्हाला आयुष्यात नक्कीच यश मिळेल. कर्म हे कोणाला सुटलेले नाहीये, कारण आपण जे करतो ते भरतो. मग कर्म आणि कर्माचा बोध आणि त्यांची मार्मिकता ही सर्व कळायला हवे. बोध हा बुद्धीला पटणाऱ्या गोष्टीचा होतो. बुद्धीला खरे तर काहीच पटत नसते. त्यासाठी ज्ञान होणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि ज्ञान ज्या वेळेला बुद्धीला होते त्या वेळेला त्यांच्यातील मार्मिकता म्हणजे खरे मर्म काय आहे हे कळायला लागते. आणि मग तुमचे चांगले कर्म करायला सुरुवात करता. आणि हे दोन्ही कळाले की आपोआपच भक्ती मार्ग हा सुलभ आहे. आणि हे कळते, भक्ती आणि भजन करता करता हे सगळे समजायला लागते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे आहे बोध, कर्म आणि मार्मिकता. म्हणून मित्रांनो, तुम्ही केवळ स्वामी भक्तीत असायला हवं आणि स्वामींची भक्ती तुम्ही निरंतर करायला हवी. बघा, तुम्हाला नक्कीच स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामींचा अनुभव येण्यासाठी तुम्ही सर्व काही करू शकता. पण तुम्हाला नामस्मरण हे नक्कीच करावे लागेल. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या. कारण यशस्वी काय करायचंय ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो. म्हणून तुम्हाला रस्त्यात कुठे खड्डे असतील तर ते सावध करत असतात. आणि तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी यशस्वी लोक पुढे घेऊन जातात. जो भगवंताच्या प्रेमात रमला ना, तो खात्रीने सुखी बनला. कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे.
हळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यातही पाणी येते आणि मग आपण दोन्ही एकमेकांना ओळखू लागतो आणि मग भगवंताजवळ आपण त्यांच्या चरणाशी लीन होतो आणि मग भगवंत आपले सर्व कामे करायला सुरुवात करतात. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आहे. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ आहे. म्हणून मित्रांनो, भगवंताकडे बघून सर्व कर्म करत जा आणि कोणते कर्म वाईट आणि कोणते कर्म चांगलं याचा विचारच करून तुम्ही कर्म करत जा. कारण वाईट कर्माचे वाईट परिणाम तुमच्यावर होतील आणि चांगल्या कर्माचे चांगले परिणाम तुमच्यावर होतील. मनाला आपल्या शक्तीचे ताब्यात आणणे फार कठीण आहे आणि ही थोर माणसांची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे पारा समोर टाकला तर तो दिसतो, पण काठीने मारला तर तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे मन ना आहे आणि हे समजते, पण ते आवरता येत नाही. म्हणूनच भगवंताला शरण नक्कीच जावे, कारण भगवंताच्या चरणांमध्ये सर्व शक्ती हे एकरूप आहेत आणि त्या शक्ती आपल्या जीवनात सर्व काही करण्यासाठी साथ देत असतात. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमाशी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. मग त्यापासून साधनाला जोर येतो आणि काही न करणे अर्थात म्हणाने हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाशी मुळीच नाही, म्हणजे कितीही नाही तर ती मी सुद्धा तिथे नाही. म्हणून मित्रांनो, परमार्थाला नक्कीच तुम्ही शरण जा. आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांचा बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास भगवंत स्मरणासारखे दुसरे साधन नाही. म्हणून भगवंताचे स्मरण नक्कीच करा आणि झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे. पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक असते आणि नाजूक बनते. त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे, पण आनंदात राहावे. त्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक नक्कीच झाले. म्हणून तुम्ही जेवढे आनंदात असाल तेवढे तुम्ही परम कृपाळू स्वामी समर्थांजवळ जाल आणि त्यांच्या चरणात तुम्हाला नक्कीच जागा मिळेल. नाम हे तीर्थ यात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते आणि पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर का शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. म्हणून नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरुरी आहे. म्हणून पंढरपूरला जाऊन तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकता आणि स्वामी समर्थांच्या मठात जाऊन तरी सुद्धा तुम्ही नाम हे पठण करू शकता आणि स्वामी तुम्हाला असा आशीर्वाद देतील की जन्मोजन्मी ते तुमच्या लक्षात राहील. आणि स्वामी समर्थ आपल्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. म्हणून लक्षात घ्या, तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आणि आपली इच्छाच नाहीशी करावी आणि कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते आणि मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले का दुःख जे झाले, जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचे आपल्या हिताकरता करणे आहे आणि आपण करणे आणि करते नाही असे मानणे. याला अखंड भगवंत नामस्मरण पाहिजे आणि भगवंत नामस्मरण राहिलं मग कोणत्याही गोष्टीची अडचण आपल्याला आयुष्य देणार नाही. मग सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत जातील. भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे, त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करते पण आपल्याकडे घेऊ नये, अकर्तृत्व वाव ठेवावा व अशाने शांती येईल. आणि शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे. म्हणून तुमची शांती कोणी भंग करत असेल तर त्याला मार्गातून तुम्ही दूर करा आणि दूर जा आणि तिथे तुम्ही शांत बसा आणि तुमच्या भगवंताच्या नामस्मरणात राहा. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते ना, तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती आणि अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात, त्यानंतर हाती लागते ते शुद्ध सोने असते. व त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रगट होतो. आणि माणसाला देह रक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा उरत नाही आणि मग सर्व काही चांगले होते आणि तुम्हाला समाधान प्राप्त होते आणि तुम्ही आयुष्यात जेवढे समाधानी असाल तेवढे तुम्ही चांगले आणि श्रेष्ठ असाल. एवढं लक्षात घ्या. योगात कष्ट फार, या योगात तो साधने अशक्य प्रकारच आहे, पण आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाटतो. भक्तीत कष्ट नसतात आणि तो करताना अभिमान आपोआप गळत जातो.
योग आणि कर्म ही साधने परमात्माच्या दत्तक पुत्राप्रमाणेच आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्माच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ नये देणे हीच खरी भक्ती आहे आणि हेच खरे अनुसंधान आहे. हाच खरा परमार्थ आहे आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्थान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे आणि ती चिटकली म्हणजे आपलं सर्व काही नीट होतं. मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंच नाही. काहीतरी कमतरता त्याच्या आयुष्यात आणि त्याच्या प्रपंचात नाही आणि नक्कीच असते. म्हणून एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असे चालावे यात काही कमी तर नाही ना आणि कधी पडणार नाही ना अशी त्यांना काळजी असतेच. म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही आणि त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो आणि मग आपण फसतो. मग इथे लोभार्थी माणूस फसत असतो आणि मग त्याला काहीच प्राप्त होत नाही. भगवंतावर निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्या केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आजवर कित्येकांच्यावर बिकट प्रसंग आले आहेत आणि असतील सुद्धा, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच हे पाहून पार पडले आहे आणि ते आहेत सुद्धा. म्हणून आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेल्या दिनेपणामध्ये धीर पाहिजे आणि जो भगवंताच्या निष्ठा ठेवील त्याच्यावर समर्थ जगाची निष्ठा बसेल आणि लोक देवाला सुद्धा बाजूला करण्यात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात आणि निष्ठेची परिणाम काय होतो हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे आणि मग त्या परिणामानुसार तुम्ही विचार करायला हवा. मित्रांनो, प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो. तिथेच आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर मग प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे आणि जो आज्ञा पालन करील आणि त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था तो करत असतो. म्हणून आपले कर्म हे कोणाला चुकत नाही, ते सर्वांना भोगावे लागतात. नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे आणि नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही आणि नामाचे सामर्थ्य फार मोठे विलक्षण आहे, कारण नामामध्ये तेवढेच ताकद आहे. म्हणून कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये, परंतु त्याला काहीही द्यावेच. द्रव्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीच ठेवू नये आणि दुसऱ्याचे पैसे मला माझ्या आयुष्यात मिळावे अशी बुद्धी कधीच ठेवू नये. जगातले आपले समाधान अनर्थ समाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. परमार्थात महत्व बाहेरचे ऐश्वर किती आले याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सदर अनुसंधान हाय वृत्ती ही स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. म्हणून भगवंताचं हे आपण जेव्हा नाम घेत असतो ना तेव्हा आपण नक्की स्थिर होत असतो आणि जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो ना त्याला सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो, कारण तो निस्वार्थ भक्तीने स्वामींची सेवा करत असतो. आणि प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे. एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो, त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आणि आम्हाला आधारापुरतीच गरज असते. म्हणून तेवढा आधार घेण्यापुरता तुम्ही भगवंताकडे नक्कीच नामस्मरण केले पाहिजे. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करत आहोत ते चुकीचे आहे आणि तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत म्हणून त्यापासून दुःखच पदरात पडते. म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन नक्कीच करावे आणि तसे करून आपण स्वामींची भक्ती नक्कीच करावी. कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करण्यावर अवलंबून असतो आणि ज्ञान हे मुळात पवित्र आहे आणि जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे राहते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे आणि ते ज्ञान असल्यावर तुम्ही नक्कीच माणसं जपून तुम्ही खूप श्रेष्ठत्वाला जातात आणि मग तुमच्यात भरपूर काही चांगली ऊर्जा निर्माण होते. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो, पण तुमचा नक्कीच तुझा विसर पडता कामा नये आणि पडू नये आणि पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही आणि तुमच्या
ज्या अडचणी असतील आणि संकट असतील ते निवारण्यासाठी भगवंत आपल्या पाठीमागे नक्कीच येतो, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यात समाधान मानणे, कोणत्याही द्वेष मत्सर न करणे आणि सर्व भगत आणि रूप मानणे आणि भक्तांची रूप या धरती तलावावर असते आणि निर्भयामान राहणे आणि सदोगतीत भगवंत नामस्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हा जो परमार्थ आहे. आणि तेव्हाच आपण परमार्थ साधू शकतो. मित्रांनो, आपल्याला जीवनात वाटाळा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो. त्याचप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते आणि आपले चांगले होते. नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. उगीच वरवर नामस्मरण करू नये, ते हट्ट हासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे. आणि यातच खरे हित आहे आणि याने स्वामी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. आणि स्वामी प्रत्येकाच्या स्वप्नात व संकटात स्वामी तुम्हाला दर्शन देऊ शकतील, एवढे सामर्थ्य नामस्मरणात आहे. ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटत असते ना, त्या झाडाला आपण पाणी घालतो आणि त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही ना, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल आणि याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे आणि विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख नक्कीच लाभणार नाही. आणि या देहाचा विसर राममय झाल्यानेच आणि स्वामीमय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा आणि भगवंत प्राप्तीसाठी भगवंताला कायम त्याचा जो विचार करत राहा आणि त्याचे नामस्मरण करत राहा. नक्कीच तुम्हाला भेटेल आणि भेटायला येईल. सध्या जेव्हा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा नक्कीच आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळा तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आणि आपण हा निश्चयच करायला हवा. आणि हा निश्चय खूप लाभदायक ठरेल. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल आहे आणि समाधान हे सर्वस्व आहे, अशी श्रद्धा ठेवावी. आणि ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला दाब आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे नक्कीच पाहिले पाहिजे. आणि आपले स्वतःला समाधान झाले मग समजावे आपण निस्वार्थ भक्तीने स्वामींची सेवा पूर्ण केली आहे. आणि स्वामींची सेवा करत असताना दुसरे विचार आपल्याला आले नाहीत. म्हणून मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निर्तिशय सुखाचा अनुभव होय. माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. एक भगवंत मनापासून हवा असेल असे वाटते म्हणजे आणि म्हणते तो प्राप्त होतो. आणि म्हणून मग काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय. आणि हवं व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचे मरण आहे. आणि तुम्हाला न मागताही देव भरपूर काही देईल आणि देऊन जाईल. फक्त तुम्ही त्याच्या भक्तीत राहायला शिका. आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली आणि शाळा आपण शिकलो, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुले बाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे. आणि आपले हवे पण केव्हा संपणार. आणि एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही. आता काही एक नको आहे आणि जेवढे आहे त्यात समाधान आहे अशी कधी वाटते का? ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. आणि ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल? मग समजा एका वेड्याच्या इस्पितळात नक्कीच दवाखान्यात 200 वेडे आहेत आणि जर कुणी म्हणले ना की आता आणखी 100 वेडे आले आणि की एक शहाणा त्यातून निर्माण होईल, तर हे कधीच शक्य आहे? मग एक गोष्ट लक्षात घ्या, प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. आणि तुम्हाला फक्त भगवंत प्राप्तीत आणि नामातच आणि शांततेतच तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ नक्कीच करू नका, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळतो आणि त्या कृती केल्यानेच आपल्याला त्याचे फळ मिळते. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्याला मनापर्यंत पोहोचले पाहिजे आणि तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसू लागेल. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहेत. एकाला येतो एकाला नाही. औषधात गुण तरी परमार्थानेच ठेवले ना. मग ज्याचे ज्यात ही धावणे असेल तसे तो परमार्थ करतो आणि लक्षात ठेवावे आणि त्यानुसार परमार्थ भक्तीत असावे. आपल्याकडून न कुणाचे दुखवावे अंतकरण तरी व्यवहार राज्य करणे जरूर ते करावे.
आपण संगत धरावी पाहून बाह्य भाषणावर न जावे, बोलून निष्ठ भाषण वरवरी विष राय, अंतरी असल्याची संगत नसावी वरी, आणि समाधानांचे एकच स्थान स्वामींना वाचून जगणे, मिथ्या जाणं असे तुम्ही मनात स्थिर केले पाहिजे. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जाग झालो की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय, आणि चैतन्य केवळ सच्चिदानंद आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. म्हणून तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. तो वरती जो भगवंत बसला आहे ना, त्याला सर्व काही माहिती आहे की तुम्हाला काय द्यायचे आणि तुमच्याकडून काय घ्यायचे आहे. म्हणजे तुम्ही त्याला काही सांगायची गरज नसते. तो तुम्हाला मनातले ओळखून तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देत असतो. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल, आणि भगवंताच्या देखत आपल्याला करताना आणि करायला लाज वाटणार नाही अशी कृत्य आपण करावी. आणि नेहमी चांगली कृत्य केली तर त्याचे चांगलेच फळ आपल्याला नक्कीच मिळत असते. म्हणून आपल्या भगवंतातले आणि आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे डॉक्टर पाहतात. मग त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे आपण पाहावे. तो आपला राग होतोय आणि तो आपला रोग आहे. म्हणून तो रोग लवकरच बरा व्हावा ही स्वामींचरणी आपण प्रार्थना करायला हवी. आणि तुम्ही भगवंत नक्कीच भावात आणि भगवंत नामस्मरणात नक्कीच राहावे. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. आणि भगवंताचे प्रेम यायला एकतर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे नक्कीच सदिच्छाराची जोपासना करणे, आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने नक्कीच करावा आणि भगवंत प्राप्तीत लीन राहावे. म्हणजे भगवंत आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. आणि जगावर स्वामी कृपेने तरलो, आणि जगी आजवर जगी स्वामी नामाचा असे आधार, विश्वास असे पूर्ण सदा स्वामींवर, त्याच्या कृपे सुखी असे हा पामर. मग दास म्हणे स्वामी ऐसा, कृपासागर माझे बोल, सत्य करी सत्वर. आणि स्वामी प्रत्येकाची इच्छा याचप्रमाणे खरी करत असतात. आणि स्वामी समर्थांना नक्कीच पाहिजे फक्त ती निर्मळ मनाची भक्ती. आणि त्या भक्तीने आपण स्वामींना जिंकायचं असतं. आणि स्वामींना जिंकत असताना आपल्या कर्मावर आपली नजर ही हवाच लागते. कारण मग आपल्या कर्मावर जर आपण नजर ठेवली तर मग आपण चांगले कर्म आणि वाईट कर्म हे नक्कीच ओळखू शकू. आणि त्यानुसार भगवंत आपल्याला कोणतीही शिक्षा देईल व कशासाठी देईल याचा आपण विचार करूनच आपण नक्कीच मग कर्म आणि मर्म करत असतो. मग एक वेळेचे जेवण बांधत असताना तुम्हाला जे 2 वेळेचे पोटभर जेवण मिळते ना, ते जेवण म्हणजेच आपली श्री स्वामी समर्थ कृपा आहे असे समजा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची ताकद आपल्याला नक्कीच निर्माण होत असते, आणि ती निर्माण आपण करायलाही हवी. म्हणून मित्रांनो, ती ताकद म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. आणि म्हणून श्री स्वामी समर्थ कृपा आपल्यावर सर्वांवर अशीच आहे. म्हणून सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद आणि नक्कीच नवीन उत्पन्न आणि उमेद हे होते. आणि उमेद म्हणजे स्वामी कृपा आहे. आणि स्वामी कृपा असली तर कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. म्हणून आधी अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, आम्ही आहोत आज सोबत. आणि म्हणून हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे श्री सद्गुरू आणि श्री स्वामी समर्थ कृपा आहे. आणि नक्कीच ब्रह्म प्रसिद्धीच्या नक्कीच शिखरावर असताना तेथून हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे श्री स्वामी कृपा आहे. म्हणजे तुम्ही सर्व काही नक्कीच गर्व आणि अहंकार विसरून जात असता. इच्छिता पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे श्री स्वामी कृपा आहे. पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री स्वामी कृपा आहे. म्हणून मन हे नेहमी स्वामींच्या आपल्या डोक्यावर असावा आणि नक्कीच आपल्या पाठीवर असावा. म्हणून नक्कीच एवढी इच्छा तुम्ही प्रगट केली पाहिजे. आणि ती इच्छा प्रगट करण्यासाठी तुम्हाला भरपूर काही गोष्टी या स्वामींकडे करायची गरज नाही. इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा की स्वामींजवळ नक्कीच अनन्य भावाने श्रद्धा तुम्ही ठेवायची आहे. अनन्य भावाने प्रेस करा किंवा मग एखादे मोठे तुकडे साईडला काढा. आणि म्हणून नक्कीच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. तुम्ही स्वामींना प्रेम कराल तेवढी जास्त श्रद्धा तुम्ही स्वामींवर नक्कीच वाढत जाईल. आणि स्वामींवर जर श्रद्धा वाढली तर मग मला हे तुम्हाला सांगायचं आहे
की कोणत्याच गोष्टीची कमी तुम्हाला पडणार नाही. म्हणून नाही आणि कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं तुम्हाला जगू आणि जमू शकणार नाही. मित्रांनो, प्रेम तुमच्यासाठी काही करते. तुमच्या आयुष्यात काही करण्यासाठी तुम्ही प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवू शकता. तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता आणि देऊही शकता. म्हणून प्रेमाच्या आवेगाला ते लक्षात नक्कीच ठेवायला सांगू शकता. प्रेमाचा आवेग तुम्ही नक्कीच तुमचा अलार्म म्हणून वापरू शकता आणि मनापासून तुम्ही नक्कीच प्रार्थना करून तुम्ही तुमच्या मनापासून सर्व काही घेऊ शकता, एवढं लक्षात घ्या. म्हणून आजपर्यंत तुम्ही जर मनाचा वापर केला नसेल तर नक्कीच तुम्ही मनाचा वापर करा आणि त्या मनाचा वापर केल्याने तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही बदल होतील. हे तुम्हाला नक्कीच सांगताही येणार नाही आणि ते सांगायला गेलं तर मग नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टींचा बदल होऊन स्वामी तुमची मदत करतील. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश असाच तुम्ही पुढे ऐकत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जीवनामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी शक्ती फक्त तुम्हाला स्वामींकडून मिळेल आणि ती शक्ती मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला स्वामींकडे प्रार्थना करावी लागेल. मग स्वामींचे तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी स्वामी हे आपलं ऐकत असतात आणि त्यांना फक्त आपण एक हाक दिली तरी त्या आपल्या हाकेला ते धावून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जरी जप केला तरी स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच येतील. स्वामी भक्तांनो, स्वामींवर असाच तुमचा विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, जीवनामध्ये मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं की तो अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणाच्याच गोष्टीचा हा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो. हे नेहमी लक्षात आणि डोक्यात आपण ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. फक्त आपल्या हिमतीवर तुम्ही जगामध्ये पुढे जात जा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार हे उभे केले आहेत. आणि अर्थात भगवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे आणि कोणीच त्या मार्गाने दुःखी नाही झालाय. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच आपापलं ठरवलं पाहिजे. म्हणून परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची, दुःखाची तीळ मात्र ताकद नाही. आणि म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण केले पाहिजे. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील. आशीर्वाद आहे माझा. म्हणून असा आशीर्वाद स्वामी आपल्याला देत आहेत, तर आपल्याला भिण्याची काय गरज. आणि स्वामी आपल्या पाठीमागे नक्कीच आहेत. म्हणून केवळ सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने जरी आपण स्वामी नाम घेत गेलो तरी सर्व प्रकारचे तपे त्यातूनच आपोआप होत जातात. म्हणून तपाचेही तप कोठले आहे, तपाचा सम्राट कोण आहे, तर निश्चिततेने सद्गुरू परदत्त हे म्हणजे सद्गुरूंकडून प्राप्त झालेले सबीज भगवत नाम आहे आणि तेच नाम आपण नक्कीच जपले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही आणि गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान नक्कीच आहे. म्हणून साधना म्हणजे काय असतं आणि आपण ती कशी करायची असते. आपल्याला जे प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. आणि ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, स्वयंवर व आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते आणि व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच
ईश्वर प्राप्तीची असते आणि फक्त तीच तळमळ आपल्या अंगात असली पाहिजे. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग हे दाखवत असतात. म्हणून अध्यात्म म्हणजे काय हे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा व मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म असं म्हणतात. ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वश्रुत कथानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलो आणि तुमची भक्ती करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं. म्हणून आपण स्वामींचरणी नतमस्तक होऊन स्वामींना धन्यवाद जरूर द्यायचे आहे. स्वामी, एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी आपल्यासाठी आपल्या सर्व सेवेकऱ्यांचं इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे. स्वामी, एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तरसवू. स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छा आज मरून जाईल. म्हणून आपली जेव्हा इच्छा मरून जात असते ना, तोपर्यंत स्वामी आपली वाट बघत नसतात. आपल्याला ते फळ हे नक्कीच देत असतात आणि लवकरच देत असतात. फक्त आपल्याकडे थोडा संयम असायला हवा. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो. एकावरच आहे, एकाशीच करतो आणि सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आम्हाला निश्चितच आहे. म्हणून काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्याला चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला त्या धुतल्या तांदळाचे समजत असतात. पण एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केला तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आपले चरित्र, आपले वागणं, आपला स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, नाहीतर तेच तुमच्यावर नक्कीच उलटूनही पडेल. म्हणून जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. हेच वाक्य आपण मनात ठेवलं पाहिजे आणि याच्यावर भरोसा देखील ठेवला पाहिजे. काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो आणि सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही आणि फक्त कारण भेटतात. म्हणून एक लक्षात ठेवले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहे तर दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते नक्कीच टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो आपल्याला समजला देखील पाहिजे. म्हणून काही लोकांची विचारसरणी खूप खालच्या पातळीची असते आणि ते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध किंवा त्यांचे नाव हे बघितले जात नसते आणि म्हणून त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात या वाईट भावना ह्या निर्माण होत असतात आणि मग नाव बदनाम होईल आणि त्यांचे चांगले संबंध हे खराब होतील. पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले सांगायचे आणि ज्यांना समजायचे ना, ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत आणि त्यामुळे आम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आणि आपणही कधी टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. म्हणून परब्रह्म भगवान आपल्या सर्वांचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नक्की चरणी आपण विलीन होऊन जायचं आहे आणि त्यांच्या चरणी आपण पाया पडून त्यांचा नमस्कार घ्यायचा आहे आणि त्यांना धन्यवाद करायचे की आपल्याला त्यांनी एवढा छान जन्म दिला. म्हणून कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाहीत.
मग अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. म्हणून त्याचप्रमाणे प्रत्येकात संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून परमार्थ वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. म्हणून काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार ते माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात आणि हाडतूड करतात. पण 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. आणि दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर आणि साध्या भोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व आणि असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आळवतो. आणि मग आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय ना, तेच उद्या तुमच्यावर देखील हसणार आहेत. म्हणून कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर ते येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास हा नक्कीच आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास नक्कीच आहोत. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपागृहाने आश्वस्त करतात ना, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. म्हणून काम क्रोधही विकार त्याला शरण येत असतात आणि स्वतः रुद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. म्हणून सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महित्म्याला नक्कीच प्राप्त होत असतात. म्हणून आपण स्वामींची सेवा ही मनापासून आणि निस्वार्थ मनाने नक्कीच केली पाहिजे. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना मित्रांनो, की जे एका दिवसापासून सुरू झालेलं अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतं. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. म्हणून अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र नक्कीच घडू शकते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो, पण तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यात काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या आणि तेवढा वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम्स सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद सुद्धा नक्कीच देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात रागा निर्माण होत नाही. आणि धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केले तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका ही आपली व्यवस्थित पार पडत असते. म्हणून जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून ते दिवस लोटत असतात. पण त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. म्हणून प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे आणि तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपल्याला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे आणि जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत आणि नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता. आणि जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेच अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती नक्कीच होईल. आणि सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक आणि सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आपण आचरण जीवनात केले तर अध्यात्मात काही वैयक्तिक जीवनात देखील प्रगती तुमची नक्कीच होत असते आणि नक्कीच तुमची प्रगती ही प्रगती पथावर देखील जात असते. म्हणून मित्रांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे.
अंध बनवून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. म्हणून डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे. आणि लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच ते गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच मात्र लागत नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा देणार आणि बरेच वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपले स्वामी ही आपली सेवा करताना कोण काय बोलत आणि याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोणीसाठी तरी नाही तर स्वामींसाठी येतो एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण आपल्या चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे याकडे लक्षात ठेवायला हवं. आणि आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वतःची तस्वीर, नाव, अभयवचन आणि प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असते. आणि ते स्वामी आपल्याला दर्शन देत असतात हे आपण समजून घ्यायचे आहे. कारण स्वामी आपल्याला आपण जे नामस्मरण करतो त्यामुळे दर्शन देत असतात आणि सांगत असतात की बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत कायम आहे. आणि हा अनुभव मला सुद्धा नक्कीच आला आहे. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो आणि त्यांचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे आणि लागते शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे. आणि म्हणून श्रद्धा ही तुमची असली पाहिजे. आणि जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं ना तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवनच सुंदर बनवून टाकतात. आणि हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण स्वामी सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमादान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला तर त्या वेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. आणि जोपर्यंत आपल्या आरोग्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आहे. आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. आणि अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपत असते. आणि हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. खूप ही महत्वाची गोष्ट आहे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्या केले तरी ते देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. आणि हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध नक्कीच करत असते. आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील होत असते. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत नक्कीच तुम्ही असले पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना आणि घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण हे सतत मनात चालू ठेवावे. आणि नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोळे ओळे आणि विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, असोच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जात असतात. आणि म्हणून स्वामींना आपण कधीही सोडू नये. म्हणून माझ्या आयुष्यात असलेल्या गडद काळोखातील दिव्य तेजाचा सूर्यप्रकाश आहात स्वामी तुम्ही. आणि तो प्रकाश असाच माझ्या आयुष्यात राहावा हे स्वामींचरणी प्रार्थना. रंगात रंगोणी स्वामी धामात, अवघा देहची गुंतवावा स्वामी नामात. सदा सर्वदा स्वामी नाम आळवावे, अवघा देहची स्वामीमय करावे. असे मी माझ्या मनापासून म्हणत असतो. आणि प्रत्येकाला ते म्हणायचे आहे. म्हणून प्रत्येकाला समजवत नाही बसायचे. कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, पण एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही आणि समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचेच नाही. त्यामुळे आपण
त्या गोष्टीची आणि आपले स्वतःची किंमत ही कमी करून घेत असतो. म्हणून समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देत असते आणि ती वेळच त्याला शिकवत देखील असते. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काची व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी, आणि हेच नातं असं टिकून ठेवा. स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर तुम्ही असाच ठेवा. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. आणि रोज आपल्याला 24 तासामधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जीवन करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यायचा. मग बघा जीवनात काय बदल घडतात आणि काय तुम्हाला अनुभव येतो. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम तुम्ही मनातून काढून टाका. आणि ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही काहीच नाही करत आणि तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. म्हणून तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, इतना सिर्फ ध्यान में रखना है. एवढंच ध्यानात ठेवायचं. म्हणून विसर पडणार, काम झाले गरज सरणार. प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता आणि फायदा मात्र पदरी पडता. तोंड फिरता का रे तुम्ही, नवस बोलता तोंडी विसर पडता. आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींना काहीतरी मान्य केला असेल किंवा नवस केला असेल तर तुम्ही नक्कीच फेडून टाकायचा आहे. कारण स्वामी त्या नवसाची नक्कीच वाट बघत असतात आणि म्हणून तो शब्द आपण नक्कीच पाळायचा सुद्धा आहे. म्हणून आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्यांच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपल्याच मित्र मैत्रिणीबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे सगळे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे या अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि हे आपल्यापासून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. आणि शेवटी अशांची किंमत सर्वांना नजरेत शून्यच असते आणि ती शून्यच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकाला जीवनात स्वामींची सेवा ही करायलाच पाहिजे आणि केलीच पाहिजे. म्हणून नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कुणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नावं ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे आणि कोणाचा तिरस्कार आपण अजिबात करू नये आणि कोणाला तडकतोड उत्तर समोर सारखे बोलू नका. आणि एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमके आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात आणि हे तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःच्या अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. आणि अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तवाने पावन झालेले स्थान आहे. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. आणि त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा आपण केली पाहिजे. आणि कुठले स्वामी श्रेष्ठ किंवा कुठले स्वामी असे विनाश्रेष्ठ नाहीत. म्हणून जो खरा भक्त सेवेकरी आहे ना, ज्याला स्वामी काय आहेत हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. आणि त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार करू नका. त्यांची स्वामी वेळ आली की बरोबर करतील आणि बरोबर त्यांच्याकडून सर्व काही गोष्टी या काढून घेत असतील. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही भरपूर काही गोष्टी या जगामध्ये मिळवू शकता, फक्त ते तुम्ही देवाशिवाय मिळवू शकत नाही. आणि जरी मिळाले तरी तुमचा अंत, हा सगळ्या शेवट हा तुमच्या गरिबीनेच होणार आणि तुमच्याकडे काहीच उरणार नाही. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी आणि केव्हा लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावलं पाहिजे. आणि कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जो माझी अन्यन्य भावाने पूर्ण शरणागतीने भक्ती सेवा करेल त्याचा योग्य क्षेम अर्थात त्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी मी स्वतः बघत असतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर सगळं सोपवा आणि त्यांची भक्ती नक्कीच करा. ते फळ तुम्हाला देतील आणि नक्कीच ते तुम्हाला चमत्कार देखील दाखवतील. आणि जे तुमचे काम अडलेले आहे ते काम तुमचे नक्कीच पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला सर्व काही हे मिळूही देखील शकते.
म्हणून स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांची स्वप्न नक्कीच पूर्ण करायची आहे आणि भरपूर मोठे सुद्धा व्हायचे आहे. म्हणून आपले स्वामी भरपूर श्रेष्ठ आहेत. जीवनात मित्र मैत्रिणी नातेवाईक इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. म्हणून जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माची फळं भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार नक्कीच वाटला पाहिजे आणि तो आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. म्हणून तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करायची गरज उरत नाही, असं स्वामी म्हणत आहेत. आणि ते आपल्याला एक वाक्य आणि एक आश्वासन देत आहेत की मी तुझा हात कधीच सोडणार नाही बाळा, तू फक्त माझी भक्ती सोडू नको. म्हणून कधीच कोणाची वाईट करू नका, निंदा करू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो ना, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो ना, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. अशी लीला स्वामी समर्थांची आहे. म्हणून बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाही. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसलं, जसे निसर्गात हवा आहे ते अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असे म्हटलं असेल ना, म्हणून देवच अस्तित्व नाहीसं होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती ही आपल्याला येणारच आहे आणि देव आपल्याला सर्व सांगणारच आहे. म्हणून आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली, तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच नक्की देत असतात. म्हणून या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात आणि पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवत असतात. आणि त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहे आणि ते संबंध तुम्ही नीट प्रस्थापित करायचे सुद्धा आहे. म्हणून देव भेटावा म्हणून, नाहीतर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण करायला पाहिजे. वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको मुलंबाळ आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाही आणि ते शेवटपर्यंत आपल्या जवळ असतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करतात ना, त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असते. फक्त एवढं लक्षात असू द्या, कारण तुम्ही जर म्हणाल की मी जे काही करत आहे चांगल्या गोष्टी ते सर्व स्वामी बघत आहेत, पण मी जे काही वाईट गोष्टी करत आहे ते स्वामी अजिबात बघत नाही, तर असं कधी होत नाही. स्वामी सर्व काही बघतात. म्हणून मांजर जर डोळे लावून दूध पित असली तर तिला असं वाटते मला कोणी बघत नाही, पण तसं काही नसतं, तिला सर्व लोक बघत असतात. आणि स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल ना, तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे तितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज आपल्याला भासणार देखील नाही आणि उरणार देखील नाही. म्हणून आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्वीरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही आणि तो कुठेही विकत घेऊ शकत नाही. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिलं आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, श्रोत, पठन, पारायण नक्कीच केले पाहिजे. आणि तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणाऱ्या खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ उरत नाही आणि तो अर्थ देखील नसतो. म्हणून भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, श्रोत, अभंग, बकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, श्रोत, अभंग, श्रोत वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो आणि आपल्यातला गुरुप्रती असलेला भाव जागृत होत असतो. म्हणून भाव म्हणजेच भक्ती आहे आणि अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठी आपण ग्रंथ, पारायण, बकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून
बोध घेऊन आपण भक्ती साधून आत्मकल्याण नक्कीच साधले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरुच्या कथा स्रोत अभंग वाचले पाहिजे आणि त्यांच्या पोथीचे पारायण नक्कीच केले पाहिजे. असे केल्याने भाव जागृत होतो आणि मग आपल्या हातून गुरुची भक्ती घडत असते आणि मग गुरुकृपा आपल्यावर नक्कीच होत असते. आणि ती गुरुकृपा होण्यासाठी गुरुची भक्ती ही आपण नक्कीच केली पाहिजे आणि ती भक्ती केल्यावरच आपल्याला सर्व समाधान हे मिळत असतं. आणि म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांच्या कथा तुम्ही नक्कीच ऐकल्या पाहिजे आणि त्या कथा ऐकताना तुम्ही भरपूर काही गोष्टी ह्या शिकून जात असतात. आणि म्हणून त्या गोष्टी शिकल्यावर तुम्हाला स्वामींचा अनुभव देखील नक्कीच येत असतो. म्हणून स्वामींची एक कथा आहे की राजवाड्यातील उंदराची गोष्ट आहे, ती मी तुम्हाला ऐकवतो. ती नीट ध्यान देऊन तुम्ही नक्कीच ऐका. मित्रांनो, महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत, वाटेल तेथे बसत व वाटेल तेथे भोजन करीत. एके दिवशी फिरत फिरत श्री समर्थांची वारी ही राजवाड्यात गेली आणि राजापुढे येऊन महाराजास घरात नेऊन उभयंता देवापुढे झोपाळ्यावर बसले. आणि दोघांच्या काही गोष्टी चालल्या होत्या आणि इतक्यातच देवघरात आप्पा सलत पुजारी गंध उगाळीत होता आणि तो एक उंदीर येऊन समईतील वाती खाऊ लागला. आणि त्याच्याकडे सलभाची नजर गेली आणि देवघरात उंदराचा फार त्रास झाला होता आणि उंदीर नित्य वाती खात होता. आप्पा उंदराचा राग येऊन त्याने हातातील खोड जोराने उंदरावर फेकले आणि त्या सरसा उंदराचा प्राण गेला. मग शेपूट धरून उंदरास बाहेर टाकण्याकरता आप्पा घेऊन चालला आणि महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आप्पा सांगितले आणि आप्पांनी तो श्रींजवळ नेऊन दिला. आणि त्यास घेऊन महाराजांनी झोपाळ्याच्या कड्यांतून इकडे तिकडे व तिकडून इकडे अशी 5-10 वेळा काढ घाल केली. मग त्यास हातात घेऊन बच्चा जाव म्हणताच उंदीर जिवंत होऊन ताकडून उडी मारून आपल्या बिळात पडून गेला. आणि हा चमत्कार पाहून राजा श्रींच्या अद्भुत शक्तीबद्दल मोठा चमत्कार वाटला म्हणून राजास दृष्टांत आला होता. म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांची चमत्कार आणि लीला आहेत, हे नक्कीच ऐका. राजास दृष्टांत कसा आला? श्रीमंत मालोजी राजे गुरुप्रतिपदेचे उत्सवात दरसाल गांगणापुरात जाऊन चित्रास हे तेथे राहून ब्राह्मण भोजन घालून परत येत. आणि या वर्षी ब्राह्मण भोजन झाले तर त्या रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन बोलले की मी झाला आणि व दुसरे दिवस अक्कलकोटास परत आला. आणि मग मी तुझ्या गावी आलो असून येथे काय येतोस? हे स्वप्न पाहून राजा जागा झाला व दुसऱ्या दिवशी अक्कलकोटास तो परत आला. आणि श्री स्वामी दत्तावतार आहेत अशी राजांची खात्री झाली. मग त्या श्रींच्या पादुका घेऊन त्यास गंध लेपन करून त्या आपल्या देवाच्या पूजेस ठेवल्या व पुढे गुरुप्रतिपदेचा उत्सव राजा अक्कलकोटास करू लागला. आणि संस्थानातून प्रति वर्षात 150 रुपयांची नेमणूक झाली होती आणि ती नेमणूक करून ती साजरी करू लागलेत. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.